आज आपण तात्पुरतं लोणचं बनवणार आहे। त्यासाठी मी रात्री आंबे चिरून त्याला हळद मीठ लावून गळत ठेवले आणि सकाळी उन्हामध्ये थोडेसे सुकवले। हे लोणचं टिकवण्यासाठी नाही, आपल्या लगेच खाण्यासाठी आहे। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। राईची डाळ 1 वाटी घेतली, थोडासा बेडेकर मसाला, चवीपुरता मीठ, ठेचलेला लसूण, गूळ आणि मिरची पावडर। आणि आता मी कढई तापत ठेवली आहे, तर आपण त्याच्यामध्ये आता तेल घालूया। ह्याला तेल जरा भरपूर घालायचं, तेल पूर्ण उकळून द्यायचं। बघा तेल आता आपलं छान गरम झालं आहे। आता आपण हा गॅस बंद करू। थोडं थंड झालं की नंतर आपण हे सर्व साहित्य याच्यामध्ये टाकायचं आहे। थोडं तेल थंड व्हायची आपण वाट बघू। तेल 2 मिनिटं थंड करून घेतलं आहे। आता आपण पुन्हा गॅस चालू केला आहे, तर आपण आता याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेऊया। आधी थोडीशी बघूया कसे होते ते, करपते का। हां ठीक आहे, हे बघा असं। राईची डाळ टाकूया पहिले। गॅस लो ठेवायचा आहे। डाळ बघा आपली झाली आहे परतून। आता ह्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया। लसूण चांगला परतून घेऊया। आता कच्चेपणा निघेपर्यंत लसूण परतून घ्यायचा आहे, ढवळत राहायचं। आता आपण ह्याच्यामध्ये गूळ, मिरची पावडर, मीठ आणि बेडेकर मसाला सर्व वस्तू ह्या टाकून घेऊ। व्यवस्थित सर्व हे शिजवून घेऊया, व्यवस्थित परतून घेऊ चांगलं। परतून झालेला आहे। हा मसाला बघा, आपला लोणच्याचा मसाला हा आता तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि याला थंड करायला ठेवूया। थंड झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये आंबे घालणार आहोत। लोणच्याचा मसाला आपला थंड झाला आहे, तर आता हा मसाला ह्याला एवढा काही लागणार नाही। तर ह्याच्यातला थोडासा मसाला मी काढून ठेवणार आहे। जर मला कधी परत बनवायचं असेल तर ह्या मसाल्यामध्ये मी आंबे पुन्हा आणून करू शकते। तर हा मसाला थोडासा मी काढून ठेवते आणि आपण हे लोणच्यामध्ये हे आंबे आता ह्याच्यामध्ये मिक्स करूया। हे बघा, हे आपलं आता लोणचं तयार झालं आहे। जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।